झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात आज एक वेगळं आंदोलन रंगलं। आपल्या मागण्यांसाठी आंदोलक चक्क झाडावर चढून बसले। आंदोलकांना झाडावरून उतरवणं हे पोलिसांना देखील अवघड होऊन बसलं होतं। हे आंदोलक कोण होते आणि झाडावर का चढून त्यांना आंदोलन करावं लागलं, हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आता आपण आहोत आणि पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे आंदोलक या झाडाखाली थांबलेले आहेत, मात्र त्याचबरोबर या आंदोलनापैकी काही जे लोक आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जी झाडं आहेत त्यावरती चढलेले आहेत आणि त्यांच्या घोषणाबाजी किंवा आंदोलन सुरू आहे। हे जे आंदोलन सुरू आहे ते इंग्रजी माध्यमाच्या ज्या मान्यताप्राप्त शाळा नाही आहेत त्यांचे संस्थाचालक आणि शिक्षक आहेत जे झाडावर चढलेले आंदोलक आहेत ते आपण पाहू शकतो। इंग्रजी माध्यमाचे चालक आणि शिक्षक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपल्याबरोबर आहेत या संस्थांची जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष महेंद्र जगताप। जगताप साहेब, तुम्ही आज आंदोलन झाडावर चढण्याचा पवित्रा घेतलेला आहे, तुमच्या काय मुख्य मागण्या आहेत आणि झाडावर चढल्यानं तुमचं प्रश्न सुटणार आहे का? साहेब, गेले 12 दिवस आम्ही इथं ठिय्या आंदोलन लावलं होतं। सरकारच्या ते लक्षात आलं नाही। नाईलाज असतो आम्हाला हे आंदोलन करायला लागले, कारण सरकारचे डोळे असे तरी उघडतील असं वाटतंय। कारण गेले 3 वर्षापासून 2 शिफारशी होऊन महाराष्ट्र शासनाने अजूनही मान्यता दिल्या नाहीत। त्यामुळे शासनाला वेगळं काहीतरी वळण दाखवायचं। आज जर ह्याच्यातून शासनाने जर धडा नाही घेतला तर कदाचित आमचे काही यातले 10-12 संस्थाचालक आत्मदहन किंवा आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहे। 12 दिवसांपासून तुमचं आंदोलन सुरू आहे, राज्य शासनाच्या वतीनं, सरकारच्या वतीनं, शिक्षण विभागाच्या वतीनं। काही तुमच्याशी बोलणी करायला कोणी आलं होतं? काही चर्चा झाली? आम्ही 12 दिवसापासून ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। कालपासून आम्ही आमरण उपोषण 7 लेडीज त्या ठिकाणी उपोषणाला बसल्या आहेत, परंतु प्रशासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी आला नाही। आम्ही शिक्षण मंत्र्याकडे जातो, शिक्षण मंत्री म्हणतात की आम्हाला या संस्थाचालकामध्ये ओळखीचा संस्थाचालक दिसत नाही। मुख्यमंत्र्यांची वेळ मागतो, मुख्यमंत्री वेळ देत नाही। मग आता मागायचं कोणाला हे आहे। म्हणून आता एक सगळे कंटाळून अगदी संस्थाचालकाची मानसिक स्थिती बिघडली आहे, हे सुद्धा मी निवेदनावर त्यांना सांगितलंय। शासनाचा निर्णय यांना लवकरात लवकर अपेक्षित आहे। आज जे आंदोलन केलेलं आहे ते अधिक तीव्र होऊ शकतो आणि आत्मदहनाचा देखील इशारा या संस्थाचालकांनी या ठिकाणी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।